आज विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आंबेडकर नगर येथील समाज मंदिरात अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झालाय। यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करत अभिवादन केलंय। आज प्रथमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समाज मंदिरात सर्व समाजातील सर्व स्तरातील मान्यवरांनी तुडुंब गर्दी करत शिर्डीची एकजूट दाखवून दिली। यावेळी सूत्रसंचालन ॲडव्होकेट अनिल शेजवळ यांनी केलंय। याप्रसंगी मुख्याधिकारी सतीश दिघे, नगराध्यक्ष सौ जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके यांसह सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि शिर्डीतील विविध स्तरांतील मान्यवर, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत महामानवाला अभिवादन करण्यात आलं। यावेळी समाज बांधवांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय। भारतरत्न महामानव पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सप्रेम जय भीम, विनम्र अभिवादन। अतिशय या देशाच्या संपूर्ण समाजाला ज्यांनी एक प्रकारे बांधून ठेवण्याचं कार्य केलं, भारताविषयी, या देशाविषयी राष्ट्रनिष्ठा जपण्यासाठी ज्यांनी प्रेरित केलं आणि ज्या संविधानाची निर्मिती केली, असे संविधान निर्मिते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप मोठे उपकार एक प्रकारे आपल्या भारतीय समाजाशी। दुर्दैवाने काही काळापूर्वी आपल्या या समाजात काही चुकीच्या प्रथा निर्माण झाल्या, त्यामुळेच आपल्या बांधव असलेल्या समाजावर खूप मोठा अन्याय झाला। जनावरांना पाणी प्यायला कुठल्याही प्रकारचा अडथळा नव्हता, पण माणसाला पाणी प्यायला बंदी केली। इतकं दुर्दैव आपल्या समाजात निर्माण झालं होतं आणि ही वेदना बाबासाहेबांना सहन झाली नाही। बालपणापासून त्याविषयी त्यांच्या मनात नेहमी एक प्रकारची संवेदना राहिली की इतका मोठा अन्याय हा एखाद्या विशिष्ट समाजावर कसा होऊ शकतो। आणि म्हणून आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपले वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या प्रेरणेने डॉक्टरांनी उच्च शिक्षण घेतलं आणि केवळ फक्त स्वतः उच्च शिक्षित झाले नाही, तर समाजाच्या उद्धाराचं काम केलं। पण दुर्दैवाने हे सगळं करत असताना आंदोलन उभं केलं, समाज एकत्र केला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करायचा एक प्रकारची संपूर्ण समाजाला दिशा दिली। परंतु ही दुर्दैवाने या भारतातील मोठ्या समाजाने डॉक्टरांना स्वीकारलं नाही आणि म्हणून डॉक्टरांनी आपल्याच येवले येथे धम्म परिवर्तनाची एक प्रकारे घोषणा केली आणि ही घोषणा केल्यानंतर अनेकांचे मत यावेळी डोळे उघडले की आपण किती मोठा अन्याय केलाय आणि आता डॉक्टर धम्म परिवर्तन करणार म्हणजे पुढं काय होणार। परंतु मी जे सुरुवातीला बोललो, डॉक्टरांनी आपल्या भारतीय समाजावर उपकार केला, तर डॉक्टरांनी या भारतीय मातीशी, या भारतीय संस्कृतीशी नातं सांगणारा, या भारताशी एकनिष्ठ असणारा जो काही भगवान तथागत गौतम बुद्ध यांनी दया, करुणा, प्रेम, अहिंसा याचा जो आत्मदीप भव हा जो मार्ग दाखवला, अशा तथागत भगवान गौतम बुद्धांच्या बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि या भारतावर एक प्रकारे खूप मोठे उपकार केले। आणि म्हणून मी आज या महामानवाच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांच्या वतीने आणि मला या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी संपूर्ण आयोजकांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा डॉक्टरांना विनम्र अभिवादन करतो। धन्यवाद। राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त उपस्थित असलेले आमचे सहकारी, उपनगराध्यक्ष, आमचे सर्व नगरसेवक आणि आमचे सर्व सभापती आणि समस्त ग्रामस्थ आणि महिला भगिनी आणि बंधू, आज बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आणि यांनी त्याच्याविषयी खूप माहिती सांगितली। मी एक छोटीशी साक्ष जास्त करणार नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा आणि जे शिकतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की जर शिकले तर आपण पुढे जाऊ, स्त्री पुरुष समान हक्क आपल्याला दिले हेही सांगितले। असे मी सर्वांना, माझे चूक झाली असेल तर क्षमस्व आणि मी सर्वांना शुभेच्छा देते। धन्यवाद। अत्यंत मी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी येतो, पण या वर्षीची मला खऱ्या अर्थाने उपस्थितीचा अतिशय चांगला आनंद
आणि जो बाबासाहेबांनी जो विचार दिला समता, बंधुत्व आणि मानवता, सर्व समाज एका व्यासपीठावर आले पाहिजे असा जो त्यांचा विचार होतो, तो खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी प्रस्थापित झाल्याचं वाटतं. आणि सर्व समाजाच्या वतीनं जे आहे अभिवादन या ठिकाणी आपण करतोय, त्याचा विशेष असा आनंद या निमित्तानं होतो. याचाच एक भाग म्हणून उद्या 15 तारखेला हिंदू महासंमेलन शिर्डीमध्ये होतंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त जो पंचपरिवर्तनाचा कार्यक्रम संघाने घेतलाय, त्याचाच एक भाग म्हणून ही संमेलन संपूर्ण भारतभर होत आहे. समाजातील सर्व जाती एका धर्तीवर येऊन त्याच्यातून एक समानता, एक सगळ्यांचा विकास आणि एक संघटीकरण व्हावं याकरता हा उद्याचा कार्यक्रम शिर्डी मंडळाच्या वतीनं सर्व शिर्डीकर करत आहेत. त्याचं अतिशय चांगलं नियोजन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर सर्व समाजाच्या वतीनं उद्या आपण त्या ठिकाणी बाबासाहेबांना प्रतिमेचं पूजन व अभिवादन त्या ठिकाणी करणार आहोत. त्या ठिकाणी एक सांस्कृतिक कार्यक्रम, मी भगवा ध्वज बोलतो, या बाबासाहेबांचा व्यक्तिगत साकारण्यात येऊन त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं एक सांस्कृतिक कार्यक्रम देखील या निमित्तानं त्या ठिकाणी आपण करतोय. माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण देखील त्या कार्यक्रमात येऊन बाबासाहेबांचा विचार समाजापर्यंत दृढतेने कसा जाईल याकरताचा आपण प्रयत्न सर्वजण मिळून करून जी काही बाबासाहेबांना जी काही गोष्टीचा अभिप्रेत होतो त्या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी सामावून घेणार आहे. मी पुन्हा एकदा महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो. धन्यवाद. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्या ग्रुपचे साई सीताई पार्क, भव्य प्लॉट विक्री, प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीराम नगर, कणकुरी रोड, शिर्डी.